रावसाहेब, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडते आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक त्यांचे निस्सीम भक्त जे आहेत ते या सोहळ्याला उपस्थित आहेत. काय सांगाल या शिवजयंतीच्या निमित्तानं? छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाहीये, हे महाराष्ट्राचं, देशाचं प्रेरणास्थान आणि दैवत आहे. ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो असे ते सेनापती आणि आमच्या सगळ्यांचे सदैव नेते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजकारण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन त्याने महाराष्ट्र राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बडेजाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा लोकशाही होती. जरी त्या काळात निवडणूक नसल्या, निवडणूक आयोग नसला, गृहमंत्री नसला, तरी लोकशाही होती, ज्याला आम्ही शिवशाही म्हणतो. आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायला रायगडावर गेलेले आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. सगळ्यांनीच, आम्ही त्यांनी असं नाही, आम्ही सगळ्यांनीच, आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. निवडणूक आल्या की आम्ही छत्रपतींच्या मार्गाने जाणार, छत्रपतीवरती विश्वास ठेवणार, हे निवडणूक आल्यावर आपण सांगतो. पण छत्रपतींनी राज्य कारभाराची जी आचारसंहिता निर्माण केली, त्याच्यावरती, त्या पावलावरती पाऊल ठेवून आज कोणतंही राज्य, दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, हे चाललं नाही. छत्रपतींच्या राज्यामध्ये खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत होती. आज बीडमध्ये काय, परभणीत काय चाललंय? भ्रष्टाचारांना, बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्याचं नाव घेणाऱ्यांच्या राज्यामध्ये अभय आहे. जनतेचा पैसा खुलेआम लुटला जातो. धार्मिक कार्य आणि धर्माचे उत्सव छत्रपतींच्या राज्यातही चाललेच. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, पण त्यांनी त्याच्यामुळे मतं मागितली नाहीत त्यासाठी. असो, आज छत्रपतींचा स्मरणाचा दिवस आहे. त्यांचं आम्ही सदैव स्मरण करतो, रोजच स्मरण करतो, एका दिवशी करत नाही. आणि आमचा जो पक्ष आहे, शिवसेना, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाला. महाराष्ट्रामध्ये जागोजाग ज्या शिवजयंत्या आम्ही साजऱ्या करतो, ती सुरुवात तर शिवसेनेने केलेली आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक शाखेची शिवजयंती, प्रत्येक मंडळाची शिवजयंती हे लोकमान्य टिळकांनंतर मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल तर ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. पण या राज्यामध्ये छत्रपतींचा पुतळा उद्ध्वस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर. या राज्यामध्ये छत्रपतींचा विचार उद्ध्वस्त झाला राज्यकर्त्यांकडून. आणि ह्या राज्यामध्ये छत्रपतींना जी अपेक्षित भूमिका होती, ती आज त्या दिशेने कोणी जाताना दिसत नाही, हे दुर्दैव. मालवणचा पुतळा तुम्ही उल्लेख केला, मालवणच्या पुतळ्याची पायाभरणी होतीये. मंत्री नितेश राणे मोठी मिरवणूक त्याची काढणार आहे. चांगला आहे ना, आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही प्रत्येक ठिकाणी निघायलाच पाहिजे. जगात सुद्धा निघते, अमेरिकेत पण निघते, कॅनडात निघते, इंग्लंडमध्ये निघते. त्यासाठी कोणी इथून जायची गरज नसते, लोक उत्स्फूर्तपणे काढतात. पण ज्या पद्धतीने पुतळ्यात भ्रष्टाचार झाला लाखो रुपयांचा, आणि तो भ्रष्टाचार करणारे हेच लोक होते, ते आज मिरवणुका काढतायत. हेच सरकार होतं, यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका क्षणामध्ये कोसळून खाली पडला. आणि महाराष्ट्राचं मन त्या दिवशी जे दुःखी झालं, त्या दुःखात महाराष्ट्र अखंड राहिला. आणि आज परत तुम्ही नव्याने पुतळा करताय, पण जे झालं त्याची जबाबदारी कोणी घेतली नाही.
हा, तेव्हा निषेध करायला जे आमचे लोक गेले त्या रस्त्यात हे आडवे आले. छत्रपतींचा पुतळा ज्या पद्धतीनं पडला किंवा पाडला भ्रष्टाचारानं, त्याचा निषेध करायलाही ह्या लोकांनी दिला नाही आणि तिथे रस्त्यावर राडे केले. छत्रपतींच्या विचाराला हे अपेक्षित नाही ना.